नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, अयोध्येतलं राम मंदिर आणि अर्थात त्याची वर्षपूर्ती हा आपल्या सर्व भारतीयांसाठी एक आनंदाचा, अभिमानाचा मुद्दा होता. पण या आनंदासोबतच एक चर्चा सध्या सुरू आहे, ती म्हणजे मिशन अयोध्याची. पण आता हे मिशन अयोध्या काय आहे, तो सिनेमा काय आहे, हेच सांगण्यासाठी, आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मिशन अयोध्या या सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे. खरं तर या सिनेमाची टीम खूप मोठी आहे. त्यातले काही निवडक कलावंत आज आपल्यासोबत आहेत लोकमतच्या ऑफिसमध्ये. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. मला सिनेमावर आपण बोलण्याच्या आधी थोडं आपण मागे येऊया. मिशन अयोध्या, बरोबर? आणि जेव्हा अयोध्या म्हटलं की राम मंदिर, बरोबर. अयोध्येत राम मंदिर होणं हे किती गरजेचं होतं? मग ते भावनिकदृष्ट्या असेल किंवा कुठल्याही दृष्टी, ज्याच्या त्याचा आपापला अप्रोच. अयोध्येत राम मंदिर होणं हे किती गरजेचं होतं आणि त्याची वर्षपूर्तीची भावना काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ते सेलिब्रेट केलं? करेक्ट. आता या प्रश्नाची प्रत्येकाची आपापली वैयक्तिक उत्तरं असू शकतातच. ते माझं मी वैयक्तिक उत्तर देतो तुम्हाला. राम मंदिर अयोध्येमध्ये होणं हे 100% गरजेचंच होतं. कारण आपल्या देशामध्ये हजारो रामाची मंदिरे आहेत. तिथं श्रीराम पूजले जातात. पण जिथं श्रीरामांचं वास्तव्य होतं, जिथं त्यांचा जन्म झालेला आहे, अशा ठिकाणी श्रीराम मंदिर हे असायलाच हवं होतं. आणि ते झालं. आणि 500 वर्षाचा संघर्ष आहे. म्हणजे हे काय आजची आणि कालची गोष्ट नाही आहे. 1992 पासून त्याची म्हणजे कारसेवकांनी बरीच मेहनत घेतलेली होती. आणि ह्या सगळ्या प्रयत्नानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण झालं आणि सगळ्या देशाचं पारणं भेटलं. म्हणजे सगळ्या देशांची आणि सर्वसामान्यांच्या मनात त्याच्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होतेच की आपण राम मंदिर तर बांधलं, तर आता राम मंदिर ही एका रामराज्याची सुरुवात असू शकते का, होईल का, या सगळ्या विषयावरती आम्ही या चित्रपटात चर्चा केलेली आहे. ते तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आणि वर्षपूर्ती झालेली आहे, सगळीकडे सोहळे सुरू आहेत. बरोबर. मिशन अयोध्या हे राम मंदिरापेक्षा वेगळं नाहीये. बरोबर. रामाशिवाय हा सिनेमा नाहीये. बरोबर. तुम्ही कसं सेलिब्रेट केलं ते सगळं? चित्रपट निर्माण करून. कारण आम्ही एक्झॅक्टली आता सगळ्यांना तेच सांगतोय की प्रत्येकाच्या मनात ही भावना होती की रामराज्य म्हणजे मंदिर तर तयार झालेलं आहे, आता पुढे काय. सो मग आम्ही कलाकार आहोत सगळे आणि आमच्या या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून जे खूप प्रभावी आहे, त्याच्यातनं आम्ही काही गोष्ट स्वरूपात किंवा मनोरंजनात्मक पद्धतीने हे काही प्रश्न हाताळलेले आहेत. त्यातला जो एक छोटा प्रश्न जो आम्ही नेहमीच बोलतो की रावणावरती विजय मिळवणारा राम आपण पुढच्या पिढीला द्यायचा आहे, की त्याच्यानंतर ज्या रामराज्याची निर्मिती त्याने केली आणि रामराजा म्हणून ते चालवलं, तो विचार नवीन पिढीला द्यायचा आहे. तर हे असे बरेचसे विचार आम्ही आमच्या पद्धतीने, तुम्ही म्हणताय तसं वर्षपूर्तीच्या निमित्ताने सेलिब्रेट करतोय. मला असं वाटतं की चित्रपटामागचा विचारच महत्त्वाचा आहे. मी तेजस्वी मॅम आहेत आपल्यासोबत, तेजस्वी पाटील, त्यांना विचारेन की तुमची भावना काय या सगळ्यावरती? जेव्हा हा चित्रपट मला म्हणजे मी नॅरेशन ऐकायला गेले होते, तर तेव्हा सरांनी सांगितलं की आपण राम मंदिर झाल्यानंतरचं 1 वर्षानंतर, राम मंदिरला 1 वर्ष होईल तेव्हा आपण रिलीज करतोय. मग त्यांचं एवढं हे होतं, तेव्हाच मला असं वाटलं की वा, आपण काहीतरी खूप भारी करणार आहोत. हां, सगळं. कारण जेव्हाही ह्याचं जेव्हा हे होत होतं, प्रतिस्थापना होत होती, खूप जल्लोष होता भारतामध्ये. सगळीकडे सोसायटीमध्ये भजनं सुरू होती. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने काय होईल, म्हणजे किती 1 वर्ष झाल्याची ती खूप आनंद असेल. तर मला तेव्हाच खूप भारी वाटलं की आपण काहीतरी मस्त करणार आहोत. आणि तीच भावना होती की छान असेल म्हणून. आणि माझा कमबॅक मूवी असल्यामुळे मला असं वाटलं की मी खरंच आय एम लकी की मला हा सिनेमा मिळाला, रामाचा दिवस मिळाला. डॉक्टर अभय कामत आपल्यासोबत आहे. सर, नमस्कार. राम मंदिर होणं हे तुमच्यासाठी, तुमच्या लेखी काय होतं, तुमच्या भावनेतनं काय वाटलं जेव्हा राम मंदिर अयोध्येत खऱ्या अर्थानं मूर्तिमंत उभं राहिलं आणि आज 1 वर्ष अर्थात सिनेमाही आहे? नाही, वैयक्तिक जेव्हा मला जर हा प्रश्न विचारला तर मी स्वतः खूप आनंदी होतो. हे राम मंदिर झालं, जसं आता निलेशने सांगितलं की ही हिंदू धर्मियांची एक आस्था होती की तिकडे राम मंदिर व्हावं, कारण तिथे रामाचा जन्म झाला होता. आणि 500 वर्षाचा संघर्ष त्याच्यामागे होता. तर त्या संघर्षाची पूर्ती झाली असं म्हणता येईल आणि राम मंदिर झालं. आणि जेव्हा हा चित्रपट मला ॲक्च्युली समीरने सांगितला, तेव्हा त्याच्यातला एक थॉट मला अतिशय आवडला, जो अंडरकरंट आहे त्या पिक्चरचा, की ठीक आहे आता राम मंदिर झालं, पण रामराज्य कसं येणार
आणि जेव्हा आपण आपल्या देशातले सगळे जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या धर्माचे सगळी लोक जेव्हा एकत्र येऊन हे राष्ट्र पुढे नेऊ, त्यावेळेला ते खरं रामराज्य असेल. आणि आपण सर्व जर एकत्र येऊन जर आपण रामराज्य म्हणून हा देश जर पुढे नेला, तर ते अयोध्येचं मंदिर हे ॲक्च्युली राम मंदिराच्या व्यतिरिक्त राष्ट्र मंदिर म्हणून ओळखलं जाईल आणि त्याची जगात सगळे त्याला राष्ट्र मंदिर म्हणून मान्यता देतील. तर हा थॉट मला खूप आवडला आणि मी लगेच तो चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. अगदी. निलेश सर, मी तुमच्याकडे येईल. राम मंदिर उभं राहिलं गेल्या वर्षी आणि राम मंदिराच्या निमित्ताने एक मिशन पूर्ण झालं खऱ्या अर्थानं. जे मिशन 500 वर्षापूर्वीपासूनचं जे होतं, अयोध्येत एक भव्य दिव्य राम मंदिर असावं, ते पूर्ण झालं. पण ते पूर्ण झाल्यानंतर मग मिशन अयोध्या का, आणि मग नेमकं हे कसलं मिशन आहे? बरं, तर मिशन अयोध्या ही संपूर्ण काल्पनिक गोष्ट आहे. या चित्रपटामध्ये आम्ही कुठेही कार सेवेबद्दल किंवा तो जो संघर्ष झाला 30 वर्षापूर्वी वगैरे त्याच्याबद्दल आम्ही गोष्ट सांगत नाही आहोत. आमचा विचार हाच होता की जे मगाशी आपण म्हटलं की रामराज्य आलं पाहिजे, हा विचारच खूप छान आहे. आणि मग हा जर लहान मुलांच्या मनात रुजवता आला तर काय करता येईल. मग आम्ही हाही विचार केला. आता जे माझं कॅरेक्टर आहे, मी यात एका शिक्षकाची भूमिका केलेली आहे. तो स्वतः एक व्याख्यान देणारा पण आहे, म्हणजे तो इतिहासाचा टीचर तर आहेच, प्लस छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर तो व्याख्यान देत असतो. आणि त्यांना श्रीराम ही त्याची तळमळ आहे, त्याची अस्वस्थता आहे की मला ह्या महाराजांप्रमाणेच श्रीरामांवरती पण व्याख्यान देता आलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे पूर्ण जग, पूर्ण देश यांनी महाराज म्हणून स्वीकारलेले, राजे म्हणून स्वीकारलेलं आहे, त्याचप्रमाणे जसं आपण श्रीरामाला देव म्हणून स्वीकारतो त्याचप्रमाणे आपण त्यांना राजा म्हणून पण स्वीकारू. ऑटोमॅटिकली रामराज्याला सुरुवात होईल. तर हा विचार नवीन पिढीच्या मनात रुजवायचा. मग त्याच्याकरता काय बरं गोष्ट घेता येईल हा विचार झाला. आणि त्यातनंच आमच्या लेखकाच्या, म्हणजे स्वतः समीर रमेश सुर्वे यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आली की एक टीचर आहे, तो हे मिशन अरेंज करतो. त्याचं म्हणणं असं आहे की मिशन हे सैनिकाचं असतं, मिशन अतिरेक्यांचं असतं, पोलिसांचं असतं. मग टीचरचं मिशन का नसावं? हेच मिशन की नवीन पिढीला रामराजा शिकवायचा. आणि म्हणून तो त्याची 20 मुलं सिलेक्ट करतो की ज्यांना घेऊन मी अयोध्येला जाईन. इथं 4 भिंतीमध्ये बसून गोष्ट सांगण्यापेक्षा मी त्यांना अयोध्या दाखवीन जिथं त्यांचं वास्तव्य होतं, आणि ती गोष्ट मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. तर हे एक मिशन झालं, मुळात मिशन हे. पण तिथं गेल्यानंतर काही गोष्टी अशा घडतात ज्यांची कल्पना ह्यांना सुरुवातीला नसते. पण हे सर, त्याचे कर्मचारी आणि शाळेचे विद्यार्थी सगळे मिळून त्या परिस्थितीचा, त्या कठीण परिस्थितीचा सामना करतात आणि त्यातनं कसे बाहेर पडतात ह्याची पूर्ण गोष्ट ही मिशन अयोध्या आहे. आणि हे एका प्रकारचं मिशनच आहे, म्हणून ते मिशन अयोध्या. अगदी अगदी. तुम्ही जसं सांगितलं की तुमची एका शिक्षकाची भूमिका आहे, ज्याला रामराजा लोकांना शिकवायचा की विद्यार्थ्यांना शिकवायचा. तसंच या चित्रपटाच्या निमित्ताने एका शिक्षिकेची चर्चा आहे. अर्थात ती शिक्षिका म्हणजे तेजस्वी पाटील. कमबॅक आहे, जोरदार भूमिका आहे. काय आहे तेजस्वी पाटील यांची भूमिका आणि कशी शिक्षिका आम्हाला पाहायला मिळणार मिशन अयोध्येच्या मिशन आहे या चित्रपटामध्ये मी एक शिक्षकाची भूमिका करते. आणि ती अशी आहे की सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी आणि जी कोणाला ओरडत नाही, समजून घेते. आणि मुलांना अशी शेअर करायचं असतं ना सगळं की मॅडम हे झालं, टीचर ते झालं, त्या टाईपची मी आहे. आणि जेव्हा सर सहल काढतात आणि मग त्यांना ह्या 20 जणांची निवड होते, त्या 20 जणांना घेऊन जाण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते, शिक्षकांची गरज असते. त्यात माझी निवड होते की तुम्ही या म्हणून. आणि मग आम्ही जेव्हा जातो अयोध्याला आणि तिथे मग असं काही घडतं आणि आम्हाला खूप प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आणि तो जो संघर्ष आहे त्याची ही स्टोरी पूर्ण काल्पनिक आहे. आणि मला हा कॅरेक्टर प्ले करायला खूप आवडलं, कारण 2 मुलं आहेत मला, तर मी त्यांच्याबरोबर नेहमी घरी होते एवढे वर्ष आणि आता तिथे 20 जणांना सांभाळायचं आहे. तर मला ते खूप रिलेव्हंट झालं आणि काही असं अवघड नाही गेलं. आपणही आपल्या शाळेतल्या शिक्षकांना हो पाहिलेलंच असतं, शिक्षक प्रत्येक वर्गात असतोच, शाळेत असतोच. हो हो हो, आपण खूप अटॅच असतो. आणि हां ते सांगतील ते पूर्व दिशा. आणि मग जेव्हा सरांनी सांगितलं, नॅरेट केलं हे कॅरेक्टर, आणि मग सर म्हणाले तेजस्वी तू आहेस तशीच करायचं आहे, काही वेगळं करायला जाऊ नकोस. आणि मला हे खूप ते सोपं गेलं. मला वेगळंच दडपण होतं, पण तिकडे मुलांबरोबर काम करताना मजा आली. मुलं पण खूप
तयार होती, कारण सरांनी कार्यशाळा घेतली होती 2-2, 3-3 महिने, त्यामुळे तेही खूप हे होते, तयार होते. आणि मला एकच आनंद वाटला की सगळं माझं ऐकत होते, मी टीचर असल्यासारखं. घरी कोणी ऐकत नाही. मला एवढंच आनंद होते का सेटवरती सगळे माझ्याशी नीट वागतायत, माझं सगळं नीट ऐकतायत, आणि मजा आली, खूप मजा आली. डॉक्टर अभय, तुमची भूमिका काय आहे आणि आम्हाला तुम्ही कुठल्या रूपात, कुठल्या फ्रेममध्ये दिसणार आहात, कसे दिसणार आहात? माझी भूमिका या चित्रपटात विचारे नावाच्या एका शाळेतल्या कर्मचाऱ्याची आहे. यांच्या शाळेतला हा कर्मचारी असतो आणि ते जे शैक्षणिक सहल अयोध्येला काढतात 20 मुलांना आणि इतर शिक्षकांना घेऊन, त्याच्यात माझाही सहभाग असतो. विचारे हा एक निस्सीम रामभक्त आहे. राम त्याच्या विचारात आहे, कणाकणात आहे. रामासाठीच तो जगत असतो आणि त्याचा एक भूतकाळ आहे. 30 वर्षापूर्वी जेव्हा तो तरुण होता तेव्हा जेव्हा बाबरीतील ती घटना घडली होती, त्याचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्याच्यात त्याने भाग घेतला होता त्या घटनेत आणि तेव्हापासून त्याचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर व्हावं. आणि जेव्हा आता हे मागच्या वर्षी हे अयोध्येत भव्य राम मंदिर झालं, तेव्हा त्याचं स्वप्न होतं की अरे तिथे जाऊन ते राम मंदिर बघावं. आणि ह्या मिशनद्वारे त्याला पण त्याच्यात सहभागी होता आला आणि त्याला तिथे जाण्याची संधी लाभली. त्यामुळे तो प्रचंड खुश होता. तिथे जातो आणि मग तिथे गेल्यानंतर मात्र अशा काही घटना घडतात त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, त्या मुलांच्या, त्या सगळ्या लोक, की मग ह्या विचाराला एक वेगळंच रूप धारण करावं लागतं आणि तो स्वतः मरायला तयार होतो, दुसऱ्यांना मारायला तयार होतो. हे असं जे काही असं हे का घडतं हे बघायला मला वाटतं की सगळ्यांना चित्रपटात घडतं. आणि मला या निमित्ताने विचारायचं आहे की आता बऱ्याचदा बाबरीला काय घडलं, कारसेवकांनी काय लढा दिला, हे आपण ऐकून माहिती आपल्याला की नेमकं तेव्हा तिथे काय झालं होतं. पण या सिनेमाच्या निमित्ताने त्याची थोडीशी पार्श्वभूमी घेताना अशा काही कारसेवकांची तुमची मुलाखत झाली का, किंवा तसं काही तुम्हाला त्या पद्धतीची कार्यशाळा किंवा त्या प्रत्यक्ष तिथे घटनास्थळी असलेल्या लोकांशी काही संवाद झाला का, भूमिका अजून प्रभावी होण्यासाठी? नाही, ह्या चित्रपटासाठी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ही घटना ही पूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे, हे सांगितलंच आहे तुम्हाला, आणि ती आजच्या काळात घडते. याच्यात कुठलाही मागचा रेफरन्स, म्हणजे छोटे छोटे रेफरन्स आहेत, कारण हे सगळी ती कथाच त्या घटनेपासून घडलेली आहे, पण त्याच्यात मेजर त्याच्याबद्दला इतिहास वगैरे असं काही दाखवलेलं नाही आहे. तर आत्ता त्याची भूमिका आणि काय असते हे बघण्यासाठी मी काही अभ्यास केला. जुने म्हणजे जे कारसेवकांचे जे फोटोग्राफ होते किंवा त्यांचे तेव्हाचे जे पिक्चर्स होते ते यूट्यूबवर जरा अभ्यास केला. आणि समीर सरांनी जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनीसुद्धा मला काही रेफरन्सेस दिले की हे तू वाचून घे, म्हणजे तुला ती भूमिका करायला सोपं जाईल. तर त्यानुसार मी थोडं ते सगळा अभ्यास केला होता. निलेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे थोडा हा प्रश्न खरं तर दिग्दर्शकांसाठी होता, पण मला असं वाटतं की तुम्ही त्या प्रोसेसमधले एक महत्त्वाचे आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे. मिशन अयोध्या जेव्हा सिनेमा तसा ट्रेलर आला, गाणी आली, तेव्हा सगळ्यांना एक प्रश्न पडला की सिनेमाची टीम खूप मोठी आहे, अगदी म्हणजे बरीच मोठी भट्टी दिग्दर्शकाने जमवली आहे, पण सध्या मल्टी स्टारर सिनेमांचा एक ट्रेंड आहे की आमच्याकडे किती मोठे स्टार आहेत याच्यातनं आपण आता सिनेमा प्रमोट करतोय. तर दिग्दर्शकाला किंवा तुमच्या टीमला तो एक पर्याय होता का, किंवा तो तुम्ही स्वीकारला किंवा नाही स्वीकारला, त्याच्याविषयी मला ऐकायला आवडेल. कारण की बरेच नवीन चेहरे आहेत आणि सगळ्यांनी अभिनय खूप दमदार केला, हे आम्हाला आतापर्यंतच्या इंटरव्ह्यू मधून समजतंय, सगळीकडनंच कळतंय ट्रेलर आणि ह्या सगळ्यामध्ये. पण त्याच्या मागचा उद्देश काय होता, की हा मल्टी स्टारर का नाही केला, किंवा त्याच्या मागे काही उद्देश? ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, म्हणजे आजच्या घडीला स्टार जर कोणी असेल ना तर ती चित्रपटाची कथा आहे. सो आमच्या चित्रपटामध्ये स्टार तर एकदम पॉवरफुलच आहे. सतीश पुळेकर सर आमच्याकडे आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलंच आहे. आणि जरी आम्ही आता स्टार कारण स्टार कसं असतं की हा चित्रपट ना 25 दिवसामध्ये शूट झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शनला जो वेळ गेला तो गेलाच, पण त्यामुळे कुठल्याही स्टारला घेऊन जेव्हा आपण फिल्म करतो, आणि हे संपूर्णपणे जे आमचे डायरेक्टर सांगतात ते मी तुम्हाला सांगतोय, की जेव्हा आपण एखाद्या स्टारला घेऊन फिल्म करतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा स्टारडम तर येतोच. त्याच्यामुळे अशा प्रकारचा चित्रपट 25 दिवसामध्ये संपवायचं इज नॉट अ जोक. कारण हे कमीत कमी 60 ते 70 दिवसाचं शूट होतं, जे आम्ही खूप विषम परिस्थितीमध्ये, जेव्हा क्लायमॅटिक कंडिशन्स वाईट होत्या तेव्हाही आम्ही सगळे एक भारावून गेलो होतो. आम्ही एक पॅशननी भारावून गेलेलो. आम्ही त्याला पॅशन अयोध्यासुद्धा म्हणतो बऱ्याच वेळेला गमतीमध्ये. तर ती एक गोष्ट आहे. आणि आपल्या चित्रपटाची जी रिक्वायरमेंट होती, ज्याच्यामध्ये एक सर्वसामान्य शिक्षक जो सर्वसामान्य जनतेला रिप्रेझेंट करतोय,
त्याच्या मनात सर्वसामान्यांच्या मनात येणारे प्रश्न आहेत. आणि असा हा सर्वसामान्य जेव्हा परिस्थिती त्यांना एका कॉर्नरपर्यंत पुश करते आणि जेव्हा तो रिटॅलिएट करतो तेव्हा तो जो करेल ते स्टारडम नसेल, एक सर्वसामान्य माणूस. तर हा सगळा विचार ना आमच्या लेखकाने म्हणजे स्वतः समीर सुर्वे आणि दिग्दर्शकाने हा सगळा केलेला होता. त्याच्यामुळे ॲज आय सेड की रिक्वायरमेंट ही कथेची असते ती आम्ही दिली आणि कदाचित कोण जाणे उद्या ह्या चित्रपटातनं स्टार बनतील की. अगदी 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 कारण की मला असं वाटतं की ह्या सिनेमातला एक सगळ्यात मोठा चेहरा म्हणजे सतीश दादा अर्थात सतीश पुळेकर. आणि जवळजवळ सतीश पुळेकरांनी सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की तुम्ही हा सिनेमा जेव्हा बघायला याल तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यातल्या नवख्या चेहऱ्यांनी पण अशी जादू केली की तुम्हाला कळेल की त्यांच्या अभिनयाची प्रतिभा काय आहे. मिशन अयोध्या जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात अयोध्या या शब्दाला फार महत्व आहे. आणि या सिनेमात काही डमी अयोध्या उभी केलेली नाही. बरोबर, प्रत्यक्ष तुम्ही अयोध्येत शूट केलेलं आहे. तर अयोध्येचा हा कुणी उत्तर द्या यातलं की अयोध्येतला अनुभव कसा होता, अयोध्येत नेमकं कसं चित्रीकरण पार पडलं. अयोध्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एकतर आम्ही हे मे महिन्यात शूट केलं कारण मुलांच्या सुट्ट्या होत्या आणि तिकडे टेम्परेचर सकाळी 8 वाजता 44 डिग्री आणि लूचे वारे. म्हणजे घाम म्हणजे आम्हाला असं वाटायचं की मुंबईतला घाम खूप आम्हाला घाम येतो, तो म्हणजे वेगळ्याच लेवलचा घाम. आम्ही असं नुसते गळत होतो. त्यात शूट करायचं, 20 मुलांना सांभाळायची जबाबदारी आम्ही खरंच सांभाळत होतो मुलांना, कारण तिथे एवढं क्रू मेंबर्स घेऊन जाणं शक्य नाही. अयोध्यामध्ये 2 ते 3 लाख लोक सतत फिरत असतात. त्याच्यामध्ये मुलांना सांभाळून घेऊन जायचं, त्यांना हायड्रेट ठेवायचं. डॉक्टर तर आमच्याबरोबरच होते तरीही आम्हाला शूट मध्ये मध्ये बंद करावं लागायचं. परत हॉटेलमध्ये जाऊन रिफ्रेश व्हायचं, सरांनी फोन केला की परत निघायचं. अयोध्याचं ते एक आम्हाला खूप कठीण गेला शूट करताना. खूप सारे लिमिटेशन्स होते. आणि दुसरं म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे अयोध्या ना गेल्यावर आम्ही खूप भारावून गेलो. खरं तर पहिल्यांदा बघतोय आणि एवढं सगळं लहानपणापासून ऐकतोय की अयोध्या अयोध्या अयोध्या. आणि ते तिकडे गेल्यानंतर असं वाटतं की अरे अयोध्येला आलो पण म्हणजे विचार पण केला नव्हता की आम्ही अयोध्येला जाऊ आणि शूट करायला. हां, तर मग तिथे वातावरण खूप वेगळं होतं. सगळे लोक जय श्रीराम जय श्रीराम म्हणून जल्लोष करत असतात. आणि मी मंदिरात गेलो, त्या रांगेतूनच गेलो, तो सगळा अनुभव आणि ते भव्य मंदिर, त्याचं कोरीव काम. लिटरली तिथे असे कोरीव करणारे सगळे कारागीर तिथे बसलेलेच होते. ते सगळं बघूनच आम्हाला इतकं छान वाटत होतं ना. आणि त्यामुळे शूटिंग करताना मजा आली. तुम्हाला काय सांगायचं आहे? अजून एक मजा नाही त्याच्यातली मला एक मजेचा एक क्षण सांगायचा आहे की ही जी एवढी गरमी होती, भयंकर टेम्परेचर खूप जास्त होतं, पण ॲक्च्युली आमच्या चित्रपटातील कालखंड हा हिवाळ्यातील आहे. त्यामुळे जस्ट शूट सुरू व्हायच्या अगोदर सगळ्या मुलांना कानटोप्या घालाव्या लागायच्या, स्वेटर घालावे लागायचे, ह्या शालीमध्ये असायच्या. आणि म्हणजे आम्हाला तो थंडीचं दाखवायचं होतं, तर त्यामुळे ते पण एक चॅलेंजिंग होतं. निलेश सर, मी तुम्हाला विचारेन की आम्हाला असंही कळतंय की हा सिनेमा बनवताना अनेक अडचणी आल्या, अनेक आव्हानं होती. तर ती आव्हानं काय होती आणि त्याच्यावर कसा मार्ग निघत गेला? कशी रामकृपा झाली तुमच्यावर? नाही, मी तेच म्हटलं, आव्हानं तशी म्हणावी तशी फार नव्हती. म्हणजे विषम हवामान, स्पेशली अयोध्या, कारण मुंबई काय किंवा संभाजीनगर काय या ठिकाणी तर आपलं शूट झालंच. पण ह्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की शूट म्हणजे आता फॉर इन्स्टन्स सकाळी 8ला जेव्हा 44 डिग्री टेम्परेचर असतं आणि आमचं जर शेड्यूल ठरलेलं असेल तर 12 तासापैकी आम्हाला शूट करायला फक्त 4च तास मिळत होते. कारण आम्हाला काही शॉट्स नंतर परत ब्रेक घ्यायला लागायचा, मध्ये कुठे कोणाला तरी त्रास व्हायचा, मग आम्ही तो ब्रेक घ्यायचो. आणि जेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की अरे आपण शेड्यूलचं 5 डेजचं 7 डेजचं केलं आहे आणि ज्या प्रकारे आपण ब्रेक घेतोय त्याप्रमाणे कदाचित पूर्ण होणार नाही. पण चमत्कार असे व्हायचे की एंड ऑफ द डे जेव्हा म्हणजे लाईट जायच्या आधी आमचे सगळे शॉट झालेले असायचे. सो हा एक प्रकारचा चमत्कार आम्हाला बघायला मिळालाच. पण त्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही आम्ही फार काही. पण जेव्हा रामाचा विषय येतो, कारण की सिनेमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे स्वतः राम आहेत, अयोध्या असल्याकारणानं. आणि जेव्हा रामांचा विषय येतो तेव्हा प्रचिती आल्याशिवाय ह्या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे अगदी ते आपण म्हणतो की हा यथासांग पार पडेपर्यंत सगळं रामांचा अनुभव काय आहे, प्रचिती काय आहे, मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल टीमकडनं. परत तेच की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आपण म्हणजे जेव्हा मला हा रोल ऑफर केला गेला, ह्याच्या आधी मी समीरबरोबर 2-3 चित्रपट केलेले आहेत, त्यात लहान लहान भूमिका केल्या गेलेल्या आहेत. तर मला येणारी प्रचिती ही तेव्हापासूनच सुरू झालेली आहे
की म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की मी एका वेगळ्या रोलसाठी पण गेलो होतो आणि काही गोष्टी अशा घडल्या की तो रोल माझ्या वाटेला आला आणि डिरेक्टर्सना असं वाटलं की अरे नाही, मला वाटतं की हा माणूस हा रोल जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर ही माझ्यावर झालेली रामाची कृपाच होती. कारण असं फक्त पिक्चरमध्येच होतं की तुम्ही जाता वेगळा रोल करता आणि तुम्ही घेऊन येता लीड रोल तर त्याच्यामुळे तशी सुरुवात माझ्यासाठी झाली आणि पहिलाच डेब्यू म्हणजे माझी पहिलाच मुख्य भूमिका असलेला चित्रपट मला श्रीरामांच्या विषयावरती करायला मिळाला म्हणून मी खूपच खुश होतो. तुमच्यापैकी कोणी सांगितलं तर मला आवडेल एखादा अनुभव, रामांची प्रभू रामांची प्रचिती किंवा असं काही या सिनेमाच्या निमित्तानं तुम्हाला जाणवलं का की ती ऊर्जा आपल्या सोबत होती? ते स्वतः खूप वेळेला जाणवलंय. हे पहिली गोष्ट म्हणजे वैयक्तिक सांगायचं झालं तर माझ्यासाठी हा एक चमत्कारच होता. कारण मी मुंबई पुण्यात राहत नाही जिथे तुम्ही ऑडिशनला फार पटकन जाऊ शकता वगैरे. ॲक्टिंग ही माझी पहिल्यापासून आवड होती आणि समीरबरोबरच मी एका चित्रपटात छोटी भूमिका केलेली. पण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप बिझी असल्याने मी हॉस्पिटलमध्येच असतो तिकडे आणि मग सडनली एक दिवशी त्याचा समीरचा फोन येतो काय आणि तो मला सांगतो की असा एक रोल आहे, तुला करायचा असेल तर तू येऊन बघ. आणि मी तिकडे जातो काय आणि ती भूमिका मिळते काय, म्हणजे इतक्या सहज सगळं घडल्यासारखं झालं. आणि तर तो एक रामाचा होता. दुसरं म्हणजे त्यांनी म्हटल्यासारखं जेव्हा कधी शूटिंग जेव्हा आम्हाला वाटायची की आज अख्खं शेड्यूल बाकी आहे आणि शेवटचे फक्त 2 तास राहिल्यात, लाईट्स जाणार आहे आणि तेव्हा इतक्या पटकन सगळ्यांचं म्हणजे हे व्हायचं. इव्हन कोणाला आजार पण आलं काहीतरी तो पण इतक्या लवकर म्हणजे कुठल्याच अडचणी अशा यायच्या पण त्या सगळ्या हे जायचं. आणि सगळ्यात मला प्रचिती मिळाली आणि मला एक त्याच्यात एक खूप कठीण म्हणजे असा मला वाटलं एक सीन होता ज्याच्यात माझ्या म्हणजे तुम्ही तो पोस्टरवर जो बघितला असेल सीन की जिथे त्याला म्हणजे संपूर्ण शरीराला आग लावली असते, तर तो सीन असा असणार आहे असं मला समीरने सांगितलं होतं आणि म्हटलं की हे जर करायची तयारी असेल तर तू हा रोल कर. तर मी म्हटलं की एवढा रोल चांगला मिळतोय तर मी कशाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी लगेच तो घेतला. पण ॲक्च्युली जेव्हा ते करायला जेव्हा असेल तर तेव्हा सगळ्या क्रू मेंबरवर एव्हरीवन वॉज टेन्स्ड की हे होईल का. पण तो सीन इतका सगळा स्मूथली पार पडला, काही एक टेकमध्ये झाला सगळा अख्खा सीन. तर ते म्हणजे ती रामाची कृपा. कारण काही अगदी म्हणजे वाटलं पण नाही की असं कोणाला मी त्याच्याशिवाय कितीतरी जेव्हा मी एवढ्या लहान मुलांना घेऊन 20 मुलांना घेऊन त्यांची जबाबदारी 5 ते 15 वर्ष, तर अशी 20 मुलं कंटिन्युअस त्यांना ते जंगलातनं पळण्याचे सीन असोत, हे पाण्याजवळचे सीन असोत, गरमीत असो, म्हणजे तर त्याच्यात ते सगळं पार पडलं शेड्यूल. ही प्रभू रामाची कृपा. निलेश सर, मी पुन्हा तुमच्याकडे येईन. अगदी शेवटाकडे जाता मला विचारायचं, जेव्हा मिशन अयोध्या हा सिनेमा येतो तेव्हा कुठेतरी म्हणजे अर्थात हे आमचं मत नाही आहे पण कुठेतरी असं होतं की अरे मिशन अयोध्या मग हा हिंदुत्ववादी सिनेमा आहे का, किंवा या निमित्ताने मला विचारायचं आहे की खरंच या अशा पद्धतीचा जेव्हा सिनेमा घडतो रामांवरती तेव्हा तुम्हाला कुठल्या संस्थेचं, कुठल्या पक्षाचं, कुठल्या राजकीय नेत्याचं पाठबळ होतं का, किंवा या सिनेमाचं निर्मिती मूल्य कसं घडलं? कारण की बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की अरे मिशन अयोध्या म्हणजे कुणीतरी स्पॉन्सर केलेला सिनेमा असू शकतो, राजकीय सिनेमा असू शकतो किंवा एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेचा सिनेमा असू शकतो. पण मला असं वाटतं की या सिनेमाचं निर्मिती मूल्य कसं घडलं हे मला जाणून घ्यायला आवडेल. नाही, बरं झालं तुम्ही विचारलं, कारण नाव ऐकल्यापासून आम्हाला पण असे काही प्रश्न विचारले गेले होते जे आम्ही कधी एक्सपेक्ट पण केलेले नव्हते. पण या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही पक्षाचा किंवा कोणाचाही प्रचार या चित्रपटाद्वारे करत नाही आहोत किंवा कुठल्याही तत्सम समाजाचा विरोध करत नाही आहोत, त्यांच्या विरुद्ध बोलत नाही आहोत किंवा त्यांच्या बाजूनी बोलून कोणी आम्हाला फंडिंग केलं आहे. हा संपूर्णपणे कृष्णा दादाराव शिंदे यांच्या मूल्यातून तुम्ही म्हणताय निर्मिती मूल्यातनं तयार झालेला चित्रपट आहे आणि ही त्यांची गोष्ट होती. त्यांना त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची गोष्ट करायची होती आणि त्यांची समीर सरांची भेट झाली, दोघांनी चर्चा करून हा विषय मांडला. तर ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा की इतिहासाची कुठलीच आम्ही चर्चा केलेली नाही आहे, फक्त श्रीरामांचे विचार नवीन पिढीत रुजवणे त्याच्याकरता घडलेली गोष्ट अयोध्यामध्ये आहे म्हणून ते मिशन अयोध्या. इतकं सिंपल आहे. क्या बात आहे. मी तेजस्वी मॅमना आता आवाहन करेन की मला असं वाटतं की जसं सरांनी मगाशी सांगितलं की प्रभू रामचंद्रांना देव म्हणून मानणारे खूपच आहेत, पण समस्त भारतवर्षाने किंवा हिंदू वर्षाने आपण त्यांना राजा म्हणून स्वीकारणं आत्ता खरी गरज आहे. तोच या सिनेमाचा उद्देश आहे. तर मला असं वाटतं की इतका सुंदर उद्देश कसा साध्य होणार आहे आणि प्रेक्षकांमुळे तो खऱ्या अर्थाने साध्य होणार आहे, कारण की प्रेक्षक मायबाप आपल्या थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा त्यांनी पाहायला हवा. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की मिशन अयोध्येच्या निमित्ताने प्रेक्षक तुम्हाला ऐकतायत, पाहतायत, त्यांना विनंती करा की हा सिनेमा कधी, कुठे आणि कसा पाहायचा आणि का सिनेमा पाहायचा आहे. मी सगळ्यांना आवाहन करते की मिशन अयोध्या हा आमचा चित्रपट येत्या 24 जानेवारीला 2025 सगळ्या चित्रपटगृहामध्ये येतो आहे. तर प्लीज
आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत जाऊन पहा. खूप करमणूक आहे, खूप एंटरटेनमेंट आहे. फाईट सिक्वेन्सेस आहेत आणि 20 लहान लहान मुलं आहेत आणि सगळ्यांनी सुंदर आणि उत्तम काम केलं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला अयोध्या बघायला मिळेल. अयोध्या खूप सुंदर दाखवली गेली आहे आणि तेच मी सांगेन की जर तुम्हाला अयोध्या पाहायची असेल, खूप काहीतरी वेगळ्या धाटणीचा सिनेमा पाहायचा असेल तर प्लीज आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये चित्रपट जाऊन बघा. थँक्यू. अगदी अगदी. आणि आम्ही देखील लोकमत फिल्मीकडनं आवाहन करतोय की आपण काय म्हणत असतो की वेगळा विषय हवा, तर मिशन अयोध्येच्या निमित्ताने एक वेगळा विषय आपल्यासमोर येतोय. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून वेळात वेळ काढून सिनेमागृहात जायचं आहे आणि मिशन अयोध्या हा सिनेमागृहातच पाहायचा आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.